न्यायदान कक्षामध्ये दारूची पार्टी सुरू असल्याचं समोर आलं। सरकारी बाबूंची ही विचित्र करामत या निमित्तानं समोर आली आहे। न्याय मंदिरामध्ये चाललेल्या या ओल्या पार्टीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। संभाजीनगरच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। जिथे न्याय निवाडा होतो त्या न्यायदान कक्षातच ही दारू पार्टी सुरू होती। फसवणूक झालेल्या बांधकाम व्यावसायिक तक्रारदारानं या सगळ्याचं बिंग फोडलंय। एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण पुढारी न्यूजवर बघतोय। सतीश राणे असं बिंग फोडणाऱ्या तक्रारदाराचं नाव आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये सुरू असलेला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। या ठिकाणी आयोगाचे स्त्री सदस्य प्रकरणाचा न्यायनिवाडा करतात। त्या न्यायदान कक्षातच कार्यालयातील या सरकारी बाबूंची ओली पार्टी सुरू होती, ज्या विरोधात तक्रार आलेली आहे। खाली फोटो दो, खाली फोटो दो। नीट फक्त फोटो पहा मुलीचा नंबर फोटोला असा बोलला तू तुझ्या मुलीचा कल्याण करून टाकेल मी। खाली फोटो दो, खाली फोटो दो। मी आता अपीलला गेलो, मी 5.5 लाख रुपये भरलेले अपीलला, पण ते पूर्ण पैसे मागताय की नाही 17 लाख रुपये तुम्ही भरा। तर मी हे सगळं बघण्यासाठी काय होतं, अजून माझ्यासारखे 2-3 जण तिथं फसलेले, तर मी तिथं माहिती घेतली की इथं भरपूर प्रकारे घोटाळे होता। इथं यांनी दारूचा अड्डा बनवलेला आहे। जिल्हा ग्राहक मंचाला दारूचा अड्डा बनवला आहे। इथं खुल्लेआम दारू बिरू पिल्या जातात आणि इथं फायली दिल्या जातात, ज्या ओरिजिनल कोर्टाच्या फायली ह्या बी दिल्या जातात। आणि तुम्ही म्हणता घाबरू नका, आम्ही सगळ्यांना मॅनेज करतो आणि तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ, म्हणजे तुमचं कोणाचं काही बी असेल तर आम्ही इथं हे करून देतो। कोणाला फसवायचं असेल, तुम्हाला काही करायचं असेल तर फक्त आमच्याकडे तुम्ही पैसे घेऊन या। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले जात आहेत आणि त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत। सचिन, हा सगळा अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, कारण सरकारी कार्यालय आहे आणि तिथे अशा पद्धतीने दारू पार्टी सुरू होती। आता दखल घेतली गेली आहे का? संबंधितांवर कारवाई झाली आहे का? रिद्धी, आपणच ही जी व्हिडिओ क्लिप आहे पहिल्यांदा ही दाखवत आहोत। हा बिंग आपण जगासमोर आणलेला आहे। आपण पाहतो की माझ्या पाठीमागे असलेला हाच तो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग आहे। या ठिकाणी त्रिसदस्यीय जे सदस्य आहेत ते सर्व प्रकरणाचे न्याय निवाडा करत असतात। यावरच सर्व नाही का त्या तक्रारदारांचं भविष्य अवलंबून असतं। मात्र याच ठिकाणी अशा पद्धतीने यातल्या कर्मचारी जे सरकारी बाबू आहेत, हे सरकारी बाबू जे त्यांच्यावर जो आरोप होतोय की याच ठिकाणी ते दारू पीत असतात आणि याच तक्रारदारांकडून पैसे घेतले असतात आणि नोटिसा जे यांच्याकडून जे आयोगाकडून नोटीस काढली जाते, तक्रार खटला ज्यांच्यावर सुरू आहे त्यांच्यावर मात्र ती नोटीस आहे ती लपवली जाते। ती ज्यांच्या विरोधात खटला आहे त्यांच्यापर्यंत ती नोटीस जाऊ दिली जात नाहीये आणि एकतर्फी निकाल लावला जातोय। अशी अनेक प्रकरणं या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये होत असतात आणि हे सर्व काही इथले जे बाबू आहेत ते करत असतात। पैसे घेऊन, दारूची पार्ट्या घेऊन या ठिकाणी दारू रिचवली जाते, ओली पार्ट्या केल्या जातात आणि त्यानंतर असे प्रकरणं केली जातात, असा आरोप या ठिकाणी केलेला आहे। आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो की हेच ते न्यायदान कक्ष आता उघडलेले आहे आणि आपण पाहू शकतो की समोरील जो हॉल आहे त्या हॉलमध्ये या ठिकाणी दारूची ही जी पार्टी आहे ही पार्टी सुरू होती आणि त्या ठिकाणीच हा जो व्हिडिओ आहे तो चित्रित केला गेलेला आहे। आपण पाहतो आत्ता हा ग्राहक आयोग उघडण्यात आलेला आहे कर्मचाऱ्यांकडून। इथून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की तो जो समोरील हॉल आहे, इथून पुढे आपण येतोय, हा जो समोरील हॉल आहे त्या खुर्च्या दिसत आहेत, त्याच खुर्च्याच्या ठिकाणी ही सर्व दारूची पार्टी या ठिकाणी सुरू होती आणि आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू। हाच तो टेबल आहे, या ठिकाणी ही संपूर्ण दारूची जी पार्टी होती ही सुरू होती आणि समोर न्यायदान केला जातो। या बाजूला आपण पाहतो की न्यायदान केला जातो। याच ठिकाणी हाच तो आयोगाचा हॉल आहे ज्या ठिकाणी न्याय निवाडा केला जातोय, नागरिकांना न्याय दिला जातो। मात्र त्याच ठिकाणी आपण पाहतो अशा पद्धतीची ही ओली पार्टी आहे ती सुरू होती आणि कुठंतरी मग असा जर एकतर्फी न्याय मिळत असेल तर मग नागरिकांनी न्याय मागावा तरी कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। यावरती आता यामध्ये कोण कोण सामील आहे, यामध्ये वरिष्ठ अधिकारी देखील सामील आहेत का, त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी आता जोर धरताना आपल्याला पाहायला मिळते। रिद्धी,
या सगळ्या संदर्भाने काही सचिन प्रश्न उपस्थित झालेले आहेत का? कारण आता तक्रारदारानं हे जे बिंग फोडलेलं आहे थेट व्हिडिओ समोर आणलेला आहे, हा आणखी कोणी पाहिलेला आहे का? सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा या सगळ्या संदर्भात आता काही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत का? नक्कीच हा व्हिडिओ जेव्हा समोर आला त्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणामध्ये चौकशी मागणी केलेली आहे। हा जो प्रकरण आहे या ठिकाणी जिथं न्यायनिवाडा करण्यासाठी मात्र नागरिकांपर्यंत नोटीसच पोहोचत नाही की त्यांच्या विरोधात या ठिकाणी खटला सुरू आहे। थेट निर्णय घेतला जातो, निर्णय झाल्यानंतर मग त्यांना तो निर्णय दिला जातो की तुम्हाला असा अमुक दंड लावण्यात आलेला आहे। मात्र त्या जोपर्यंत खटला सुरू आहे तोपर्यंत नोटीस दिली जात नाही। मग नंतर निर्णय लागल्यानंतर कसं काय आमचं घर तुम्हाला सापडतो असा पद्धतीचा प्रश्न देखील उपस्थित केलेले आहे आणि यावरच सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील आक्षेप घेतलेला आहे। तातडीने या प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे। या आयोगामध्ये जे असे बाबू आहे जे भ्रष्ट आहे त्यांचं निलंबन केलं गेलं पाहिजे, त्यांच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली गेली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आता छत्रपती संभाजीनगर मधून जोर धरताना पाहायला मिळत आहे। जर हा प्रकार इथेच थांबला गेला नाही तर पुढील काळात अनेकांचं आयुष्य देखील या आयोगाच्या मार्फतीने हे बाबू बर्बाद करू शकतात अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे। रिद्धी सचिन, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना ही बातमी सांगूया, छत्रपती संभाजीनगरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। ज्या ठिकाणी न्याय निवाडा होतो त्या न्यायदान कक्षामध्येच चक्क दारू पार्टी केली जात होती। सरकारी बाबू आहेत जे आपल्याला आता दृश्यांमध्ये पाहायला मिळतात, सरकारी अधिकारी आहेत जे ही पार्टी इथे करत होते आणि या सगळ्याचं जे बिंग आहे ते तक्रारदारानं फोडलेलं आहे। काही कामानिमित्तानं ते तिथे गेले होते आणि त्यावेळेला त्यांच्या समोर हा सगळा धक्कादायक प्रकार आला। अगदी काही क्षणापूर्वी आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी आपल्याला दृश्य दाखवली ज्या ठिकाणी हे जे न्यायदान कक्ष आहे जिथे न्यायनिवाडा होतो त्याच कक्षामध्ये तिथेच समोरच्या टेबलवर बसून हे सरकारी कर्मचारी आहेत तिथं दारूचे ग्लास रिचवत होते। अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार म्हणावा लागेल। सामान्य माणूस आपली तक्रार घेऊन जिथे जातो, आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवतो, त्याच न्यायदान कक्षामध्ये हा असा प्रकार घडत होता। दारू पार्टी चक्क सुरू होती आणि या सगळ्या संदर्भातला आता पोलखोल करणारा हा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। एकीकडची दृश्य आहेत नुकतंच काही वेळापूर्वी ज्याचा लॉक उघडला गेलाय जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग आहे छत्रपती संभाजीनगर मधलं हे कार्यालय आपण बघतोय जिथे ही दारू पार्टी सुरू होती आणि दुसरीकडची दृश्य आहेत जो पुरावा या सगळ्या संदर्भातला समोर आलेला आहे। न्यायनिवाडा होतो त्या कक्षामध्येच कशा पद्धतीनं सरकारी कर्मचारी दारू पार्टी करत होते त्याचा पोलखोल करणारा हा व्हिडिओ सध्या आपण पुढारी न्यूजवर पाहतोय। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सचिन यांच्याशी बोलणार आहोत। सचिन, व्हिडिओमध्ये जे दोन अधिकारी पाहायला मिळतात, जे दोन व्यक्ती दिसतात, हे नेमकी कोण होते? ही दारू पार्टी करणारी व्यक्ती कोण होते समजू शकले का? हे जे एक त्यामधला जो एक प्रमुख आहे जे दारू पिताना आपल्याला दिसत आहे त्यांचं नाव केनेकर असल्याचं समोर येत आहे आणि ते याच कार्यालयामध्ये असतात। त्यांचा जो हा व्हिडिओ जो आहे हा गेल्या काही दिवसापूर्वीचा असल्याचं देखील समोर येतो। मात्र इथपर्यंत दारू पिण्यापुरतंच नाही, या प्रकरणामध्ये या आयोगामध्ये जे खटले चालतात त्या खटल्यामध्ये जी मूळ फाईल असते ती मूळ फाईल संबंधितांना दिली जात नाहीये, तसा नियम नाहीये। तरी देखील या ठिकाणी पैसे घेऊन ती जी मूळ फाईल आहे जो खटला सुरू आहे त्याची मूळ फाईल संबंधितांना देण्यात आलेली आहे, ती पैसे घेऊन देण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे आणि ती स्पष्टपणे दिसतंय ती जी मूळ फाईल आहे ते तक्रारदार त्यामध्ये दाखवत आहे आणि त्या अनुषंगाने अनेक प्रश्न असे उपस्थित होत आहेत की या ठिकाणी जी गुप्तता पाळली पाहिजे, जे फाईल आहेत त्या सरकारी फाईल आहेत त्या देखील आता विकल्या जात असल्याचा हा प्रकार या अनुषंगाने समोर आलेला आहे। जर आपण पाहिलं तर हे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग आहे। या आयोगामध्ये लोक अपेक्षेने येत असतात, त्यांच्या अनेक आयुष्याशी संबंधित आयुष्याची पुंजी यामध्ये लागलेली असते आणि कुठेतरी त्यांच्यावर अन्याय झालेला असतो, तिथं न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी येतात नागरिक। मात्र त्यांच्यापर्यंत नोटिसा देखील जाऊ दिली जात नाही या बाबूंकडून। त्यांच्या नोटीस निकाल लागल्यानंतर त्यांच्यावर जो दंड झाल्यानंतर त्यांना बाजू मांडण्याची देखील मुभा हे जे बाबू आहे गोपनीय ठेवायची कागदपत्रे ती सुद्धा अशा पद्धतीने समोर येताना दिसतात। अगदी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा त्याचा खुलासा होतोय। सचिन, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। वर्षाताई, अत्यंत धक्कादायक ही दृश्य आपण पुढारी न्यूजवर पाहू शकताय जिथं न्यायनिवाडा होतो तो तक्रार घेऊन जाण्याचा सामान्य नागरिकांचा हा कक्ष असं म्हणूया आणि त्या न्यायदान कक्षामध्येच दारूची पार्टी सुरू आहे।
नाही याच्यात म्हणजे हे तुम्ही रेकॉर्डवर आणलं आणि आता हा व्हिडिओ पुढे आला म्हणून आपल्याला सगळ्यांना दिसत आहे, पण याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती आज हे संभाजीनगरमध्ये जे दिसत आहे याच्यापेक्षा फार वेगळी परिस्थिती राज्यात इतरत्र कुठे आहे असं मला वाटत नाही. अगदी थेट दारू पार्टी नाही, पण अत्यंतिक वाईट पद्धतीने तक्रार द्यायला गेलेल्या माणसांना वागवलं जातं. फोन कॉल्स वरती हॅरॅस केलं जातं, समोरून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले जातात आणि तिथे काउन्सिलिंगची कुठलीही समज तिथल्या माणसांना नसते. तक्रार द्यायला गेलेला प्रत्येक माणूस आरोपी आहे अशाच पद्धतीने वागवलं जातं. महिलांना घरातून निघाल्यापासून तक्रार निवारण कक्षापर्यंत येण्यासाठी महिलांना एक मोठी लढाई मानसिक पातळीवर लढावी लागते. आणि तिथे गेल्यानंतर एक ग्लासवर पाणी ऑफर करून बसा ताई तुम्हाला काही सांगू म्हणजे काही समजच नसते. त्यामुळे तक्रार म्हणजे भीक नको पण कुत्रावर असं म्हणायची परिस्थिती येते. त्यामुळे हे जे तुम्ही महत्वाची गोष्ट तुम्ही आज ही दाखवता आहात आणि हा विषय तुम्ही चर्चेला घेता आहात याच्याबद्दल पुढारी चॅनलचं आधी मी अभिनंदन करीन. पण याच्या बाबतीमध्ये म्हणजे सुरुवातीच्या स्टेप पासून ते 24 तासाच्या आत काही गोष्टींचे निकाल दिले पाहिजेत. पीसीआर सोबत दिली पाहिजे. लेकरं अडकलेली असतील तर ती मुलं परत आणायला मदत केली पाहिजे. तिला तातडीने जर काही मेडिकल मदत हवी असेल तर ती दिली पाहिजे. यातली कुठलीही समज किंवा यातली कुठलीही संवेदनशीलता या ठिकाणी बसणाऱ्या लोकांना असत नाही. कित्येकदा हे सामाजिक संस्थांना पण चालवायला दिलेले आहेत बाहेरच्या पद्धतीने आणि या पद्धतीचं वर्तन हे ॲरोगंटली म्हणजे अत्यंतिक घाणेरड्या पद्धतीचं वर्तन तिथे बसणारी माणसं करत असतात आणि ते केवळ पाट्या टाकत असतात. त्यांना कोणत्याही संवेदनशीलपणे समोरून येणारा माणूस अडचणीत आलेला आहे म्हणून तो जिल्हा तक्रार निवारण केंद्रात आलेला आहे अशी समज इथे दिसत नाही. अनेक ठिकाणी कुठे काही प्रोटोकॉल्स असले कुठे कोणी पुढारी येणार असले तर इथली सगळी माणसं तिकडे पाठवली जातात. त्यामुळे तिथेही ती माणसं खुद्दा नसतात. ते निर्भया केंद्र वगैरे असतं ते कायम लॉकच असतं त्या ठिकाणी. त्यामुळे या बाबतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. बदलापूर प्रकरणापासून आपण सातत्यानं सांगतो आहे की विशाखा समिती असतील जिल्हा तक्रार निवारण केंद्र असतील त्यांच्या प्रशिक्षणावर खर्च करा. तिथली माणसं नीटनेटकी पुढाऱ्यांच्या कोणीतरी चिठ्ठी चपाटीनी तिथे माणसं नेमली जातात. त्यांना काहीही नसतं. त्यांना फक्त मिरवण्यासाठी ते कार्ड वापरत फिरत असतात. त्यामुळे अशा पद्धतीचं अत्यंतिक घाणेरड्या पातळीवरती व्यवस्था आपण निर्माण केल्या. पण व्यवस्था ज्या संवेदनशीलपणे चालवायला पाहिजे त्याच्यासाठी इनपुट द्यायला पाहिजे त्याच्याविषयी बोलायला पाहिजे याच्या बाबतीतला कुठलीच चर्चा राज्य पातळीवर टॉप टू बॉटम कुठेही सुरू आहे असं आम्हाला दिसत नाही. जी वर्षाताई तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. सध्या शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत. जयस्वालजी अत्यंत धक्कादायक प्रकार आहे हा जिथे सामान्य माणूस न्याय मागायला जातो त्या न्यायदान कक्षातच सरकारी अधिकारी दारू पार्टी करताना दिसतात. असं असेल तर मी स्वतः पर्सनल छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक विभागाला आम्ही आमची व्हिजिट ठेवू आणि अशा ठिकाणी जे दारू पिण्याचे अड्डे बनवले असतील अधिकाऱ्यांनी ताबडतोब संबंधित ज्या खात्याचे लोक असतील त्यांना ताबडतोब सस्पेंड करण्यासाठी संबंधित मंत्री महोदयांना विनंती करून ताबडतोब त्यांना सस्पेंड त्या ठिकाणी करायला लावू. कारण की सर्वसामान्य माणसाचे काम व्हायला पाहिजे. कारण कामाला गेल्यानंतर तिथे दारूच्या पाट्या चालत असतील नक्कीच त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार. जी पण जयस्वालजी आत्ताच्या या प्रकरणामध्ये 2 जण दिसत आहेत. तुम्ही म्हणताय आपण बडतर्फ करूया त्यांना सस्पेंड करूया पण अशा पद्धतीचे प्रकार होऊच नयेत. सरकारी कार्यालयामध्ये असे प्रकार होऊ नयेत याच्यासाठी नेमकं काय करताय? त्यासाठी मी म्हणलो ना कारण आता आपल्या माध्यमातून आज माहिती मिळाली 2 ठिकाणी हा प्रकार झाला तर त्यासाठी आम्ही हप्त्यातून कमी आम्ही शहरात आमचे कामं चालू असतात तर अचानक आम्ही काही ऑफिसला व्हिजिट देऊ त्या ठिकाणी अशा पद्धती आम्हाला आढळल्या ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासनाकडे विनंती करू. जयस्वालजी धन्यवाद. ही प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. पुन्हा एकदा मी वर्षा देशपांडे यांच्याकडे जाईन. वर्षाताई आता आपण बघितलं की आमदार सुद्धा म्हणतायत की आपण बडतर्फ करूया निलंबन करूया पण या सगळ्या प्रकरणात तुम्ही जे वास्तव आम्हाला सांगितलं की हे अशा पद्धतीनं वागणूक दिली जाते हे प्रकार घडू नयेत म्हणून आता जिल्हा ग्राहक तक्रार निवारण कक्षाचीच तक्रार करायची वेळ आली आहे. ही तक्रार नेमकी कुणाकडे करता येईल आपल्याला? तुम्ही यासाठी काही करणार का? नाही ह्याच्यासाठी पहिल्यांदा कायदा आहे ठिकठिकाणी ज्या ठिकाणी
या पद्धतीच्या शक्यता आहेत तिथे विशाखा समिती असायला पाहिजे. जसं आता स्वारगेट मधलं प्रकरण आपण पाहिलं किंवा आधी बदलापूरचं प्रकरण पाहिलं, तर अशा ठिकाणी विशाखा समिती असायला पाहिजे असं कायदा म्हणतो आहे आणि त्याचं प्रशिक्षण पण दिलं पाहिजे. अशी व्यवस्था असायला पाहिजे. पण ती व्यवस्था जर नसेल तर ते जिल्हा पोलिसांचं किंवा जिल्हाधिकाऱ्यांचं हे काम आहे की या व्यवस्था जागेवर असल्या पाहिजेत आणि त्या व्यवस्था जर नसतील तर त्या परत पुनर्गठित करून तिथल्या जागा रिक्त असतील तर त्यांना त्या जागेवरती ठेवून त्यांचं प्रशिक्षण देणं या बाबतीमध्ये गृह मंत्रालयाचंच हे काम आहे. गृह मंत्रालयाने ह्या घटना घडू नयेत, घडल्या तर तातडीनं लोकांना मदत मिळावी आणि ती मदत व्यवस्थित पद्धतीने चॅनलाइज व्हावी. कारण याच्यामध्ये आरोग्य विभाग संबंधित आहे, याच्यामध्ये पोलीस विभाग संबंधित आहे, त्याच्यामध्ये न्यायालयाच्या बाबतीमध्ये तातडीनं काही ऑर्डर्स घ्याव्या लागू शकतात. तर या सगळ्याच्या समन्वयासाठी हे कक्ष बनवलेले आहेत आणि या ठिकाणी जर या पद्धतीने दारू पित असतील तर मला असं वाटतं की आता हे डायरेक्ट बाटल्या घेऊनच तिथे बसलेले दिसतात. पण समजा ते पिऊन येऊन बसायला लागले तरी पण आम्हाला टेन्शन आहे. म्हणजे जिथे तक्रार करायला जायची तिथे पूर्वी कस्टोडियल रेप होऊन या पद्धतीचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये इतर जसं कार्यालयांमध्ये तंबाखू खाऊन तिथे थुंकू नका म्हणून बोर्ड लावलेले असतात किंवा दारू पिऊन यायला परवानगी नसते, या बाबतीमध्ये काही प्रोटोकॉल्स आता शासनाला फॉलो करावे लागतील आणि नुसतं बडतर्फ करणं इज नॉट इनफ. थोड्या दिवसानंतर हे परत तिथे येतात, परत मागचा सगळा पगार पण वसूल करतात आणि परत तुम्ही तुमच्यातून बातमी केली की परत आहे तिथे तीच ये रे माझ्या मागल्या सुरू होतं. त्यामुळे त्याच्यामुळे आता प्रशासनाकडूनच किंवा तुम्ही जसं म्हणालात की गृह मंत्रालयाकडूनच फार कठोर पावलं याबाबत उचलली गेली पाहिजेत. धन्यवाद वर्षाताई, आपण पुढारी न्यूजशी सविस्तर या सगळ्या संदर्भात बोललात यासाठी. आणि यानंतर हे जे सगळं प्रकरण आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची चाललेल्या दारू पार्टीचं प्रकरण, हे ज्यांनी समोर आणलं ते जे तक्रारदार आहेत बिंग फोडणारे, हे आमचे प्रतिनिधी सचिन जिरेंसोबत सध्या आहेत. आपण बघूयात सचिन जिरे त्यांच्याशी आता संवाद साधतील. आपण जो मूळ फाईलची गोष्ट करत होतो ती फाईल त्यांच्या हातात असल्याचं त्यांनी सांगितलं. नेमकं काय आहे प्रकरण त्यांच्याशी जाणून काय घडलं होतं तुमच्या सोबत आणि ही फाईल कसली आहे? माझं हे जिल्हा ग्राहक मंचामध्ये एकतर्फी निकाल लागलेला आहे 17 लाखाचा. मी विचारपूस केली की नाही का मग एकतर्फी निकाल कोणत्या हिशोबाने लावला, माझ्यापर्यंत कोणती नोटीस नाही आली, काही नाही, ना वॉरंट निघलं ना काही निघलं, एकतर्फी निकाल लावून दिला. आज ते अपिलाला म्हणताय 17 लाख रुपये भरा, तेव्हा अपील आम्ही मंजूर करतो. आज माझ्याकडे पैसा नाही आहे आणि मी याची शहानिशा केल्यानंतर मला लक्षात आलं की इथं पूर्ण नोटिसा गायब होणं, फाईल गायब होणं ह्या गोष्टी इथं घडतात. ही मूळ फाईल आहे का, काय आहे नेमकं? ही मूळ फाईल आहे, ही मूळ फाईल आहे, ही मूळ फाईल आहे कोर्टाच्या. ह्या माझ्यापर्यंत आल्या कशा? त्यांनी पैसे घेतले काही फाईल देण्यासाठी? हो, पैसे घेतले. आता तुमची मागणी काय आहे? याची चौकशी व्हायला पाहिजे. नेमकं काय मागणी? याची चौकशी व्हायला पाहिजे आणि माझी केस नाही का माझ्याकडे आपल्याला पैसे नाही आहे, ही माझ्या विरुद्ध नाही का झालेलं नाही का हे झालेलं आहे. तर मला नाही का फक्त कोर्टाने न्याय द्यावा की माझे नाही का इथं म्हणणं मांडून घ्यावं की नाही का बोलायचं नेमकं काय झालेलं आहे. उलट सदरील माणसं समोरच्या लोकांकडे माझे पैसे आहे, समोरचा माणूस वकील आहे, त्याला या गोष्टीची जाण नाही. इथं कशा नोटिसाला दारू पिणारे व्यक्ती कोण आहे, त्यांचे नाव तुम्हाला अधिकाऱ्यांच्या माहिती आहे का? अधिकाऱ्यांचे नाव आहे केनेकर. तर अशा पद्धतीने आपण पाहतो हे तक्रारदारांचे आरोप आहे आणि ही मूळ फाईल जी आहे त्या तक्रारदारांच्या आता हातात आहे, ती पैसे घेऊन त्यांनी दिली असा आरोप देखील होतोय आता. रिद्धी जी निश्चित सचिन, आणि त्याच्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने दखल घेतली जाते आणि सामान्याला मुळात न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. पुढारी न्यूज निश्चित त्यासाठी प्रयत्न करत राहील, हा जनतेचा आवाज समोर आणत राहील.